नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. मी मोरे केसे सर आपलं स्वागत करतो. आणि आता 11वीच्या याच्यामध्ये आपल्याला नवीन सिलेबस प्रमाणे आपल्याला पाहायचं आहे की मॅथमॅटिकल मेथड्स हा सेकंड चॅप्टर आहे फिजिक्समधला, की ज्याच्यामध्ये आपल्याला जेवढे काही मॅथ्सशी रिलेटेड गोष्टी लागणार आहेत किंवा आपल्याला त्याचा डाटा लागणार आहे, तो आपल्याला त्याचे फॉर्म्युले जे कसे डिराईव्ह करायचे आहेत, हे फॉर्म्युले आपल्याला मॅथमॅटिकली एक्सप्रेशन जे असतात ते पाहायचं आहे की मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी कशा प्रकारे उपयोगी येते आपल्याला फिजिक्समध्ये. प्रत्येक वेळेस फिजिक्समध्ये आपल्याला डिरायव्हेशन आहेत, त्या ठिकाणी एक्सप्रेशन्स असतात, वेगवेगळे मॅनिप्युलेशन आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहेत आणि प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्सचं काय करावं लागेल, बेस पक्का ठेवावा लागेल. 10वीपर्यंत जेवढं मॅथमॅटिक्स झालेलं आहे तेवढं मॅथमॅटिक्स तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि पाहायचं सुद्धा आहे, त्याचं बेसिकसुद्धा पाहायचं आहे. त्यामुळेच आपल्याला पुढचा जो काही पार्ट आहे तो लक्षात येऊ शकतो. तर काही मॅथमॅटिकल मेथड्स दिलेले आहेत आपल्याला 11वीसाठी. तर हा सेकंड चॅप्टर आहे मॅथमॅटिकल मेथड्स. या मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपल्याला पाहायचं आहे की फिजिकल क्वांटिटी ज्या काय आहेत, आपण मागच्या याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं की फिजिकल क्वांटिटी त्यांचं डायमेन्शन कसं घ्यायचं आहे, मेजरमेंट कसं करायचं आहे आणि आपल्या याच्यामध्ये सूत्राला फार महत्त्व आहे, फॉर्म्युलेला फार महत्त्व आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागतात आणि जॉमेट्रीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागते. जॉमेट्री ऑफ व्ह्यू हे सुद्धा आपल्याला पाहावं लागते आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडा तर्क करून, एखाद्या लेक्चरमध्ये तर्क करून आपल्याला त्या ठिकाणी आकृती डोळ्यासमोर ठेवून ते लेक्चर ऐकावं लागते किंवा पाहावं लागते. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की काही मॅथमॅटिकल मेथड्स किंवा ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्या ट्रिक्ससुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. तर त्या याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. स्केलर अँड व्हेक्टर, स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीला काय म्हणता येईल की ज्या क्वांटिटीमध्ये फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड असते, मॅग्निट्यूड एक्सप्रेस करतो आपण. त्यासाठी आपल्याला एखादं क्वांटिटी आपल्याला सांगायची असेल किंवा एक्सप्रेस करायची असेल किंवा डिराईव्ह करायची असेल, त्याला फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. उदाहरणामध्ये आपल्याला वजन सांगायचं झालं तर वजन सांगत असताना मास सांगत असताना फक्त आपण काय करतो, या ठिकाणी 2 kg 2 किलोग्राम हे वजन आहे. एखाद्या वस्तूचं वजन आपण त्या ठिकाणी सांगतो 2 किलो. 10 किलो साखर आहे, त्याच्यानंतर 3 किलो डाळी आणलेल्या आहेत. हे जो क्वांटिटी आहे, या क्वांटिटी आपल्याला काय करता येतात, या ठिकाणी मॅथमॅटिकली आपल्याला अल्जेब्रा वापरता येतो. मॅथमॅटिकल अल्जेब्रा वापरावा लागतो आणि अल्जेब्राद्वारे आपल्याला काय करता येते, त्याची बेरीज वजाबाकी करता येते. म्हणजे काय करता येईल, आपल्याला ॲडिशन करता येतो किंवा वजाबाकी करता येते, सबस्ट्रॅक्शन आपल्याला करता येते. म्हणजे साध्या अल्जेब्रिक रूल्स, आपण गणिताचे रूल्स वापरलेले आहेत त्यानुसार करता येते. 2 किलो अधिक 3 किलो म्हणजेच किती होईल, या ठिकाणी 5 किलो हे करता येईल. त्याचा गुणाकारही करता येईल. समजा 2 किलोचे 5 वेगवेगळे पाऊच असतील तर किती किलो झाले, तर 10 kg झाले. हे आपल्याला काय करता येते, साधे मॅनिप्युलेशन आपल्याला स्केलरचे करता येतात. परंतु जी काय आपण व्हेक्टर क्वांटिटी घेतो, हे व्हेक्टर क्वांटिटीचं आपल्याला मॅनिप्युलेशन करता येणार नाही तशा पद्धतीचं. मग त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल मेथड वापरावी लागते. मग ती मॅथमॅटिकल मेथड्स आपल्याला काय वापरावी लागते, किंवा सर्वप्रथम व्हेक्टर म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. की व्हेक्टर म्हणजे काय, अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड, काय असते त्याला, मॅग्निट्यूड असतो आणि त्याला काय असते, डायरेक्शन असते. पर्टिक्युलर काय असते, दिशा असते. दिशा आणि मॅग्निट्यूड आपल्याला एक्सप्रेस करावं लागेल. त्या क्वांटिटीला आपण काय म्हणलेलं आहे, व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणलेलं आहे. समजा आपण सांगितलं की नांदेड आणि भोकर या रस्त्यामध्ये
या रस्त्याची एक पर्टिक्युलर काय दिशा आहे, डायरेक्शन आहे, आणि एखादी व्हेकल जात असेल आणि आपल्याला सांगायची की याची व्हेलॉसिटी किती आहे. व्हेलॉसिटी म्हणजेच काय सांगता येते, व्हेलॉसिटी म्हणजेच वेग किती सांगता येईल आपल्याला, त्याचा ताशी वेग किती सांगता येईल की ही गाडी येथून या ठिकाणी जात आहे. तर मग त्या ठिकाणी आपल्याला काय फॉर्म्युला वापरावा लागेल, व्हेलॉसिटी बरोबर आहे डिस्टन्स भागिले टाइम. हा आपण पाहिलेला फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी बरोबर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम किंवा डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी आलं तर इथं काही डिस्प्लेसमेंट येईल, काही या ठिकाणी डिस्प्लेसमेंट. आणि स्केलर क्वांटिटी आली, आपल्याला वेग किती आहे, गाडीची स्पीड किती आहे म्हणतो, पण स्पीड किती आहे, ही गाडीची स्पीड कशामध्ये मोजल्या जाते, स्केलर मध्ये मोजल्या जाते. तर जी काही व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ही आपल्याला त्या ठिकाणी मेजरमेंट करत असताना किंवा एक्सप्रेस करत असताना आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन घटकांची आवश्यकता असते. त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. म्हणजे याला डिफाईन कसं करता येते, व्हेक्टर विच इज डिफाईन ॲज अ क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी विच इज एक्सप्रेस और विच कॅन बी डिराइव्ड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ते आपल्याला एक्सप्रेस करता येते किंवा डिराइव्ह करता येते. मग आता ज्या वेळेस डायरेक्शन आली त्यावेळेस आपल्याला साध्या या ऍडिशन द्वारे आपल्याला ऍडिशन करता येणार नाही. ठीक आहे ना, साधी ऍडिशन आपल्याला करता येणार. व्हेक्टर मध्ये आपण पाहिलं की व्हेक्टर क्वांटिटी ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दाखवल्या जाते. मग व्हेक्टर मॅनिप्युलेशन करत असताना मॅथमॅटिकल मेथड्स आपल्याला वापरावी लागते, पद्धत वापरावी लागते. मग मॅथमॅटिकल मेथड्स वापरत असताना काही साध्या मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करता येते. काही व्हेक्टरचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यानुसार आपण काय केलं, इथं एक व्हेक्टर दाखवला ॲरोनं, या ठिकाणी काय केलं मी, या ठिकाणी व्हेक्टर दाखवलं, या डायरेक्शननं दाखवलं आणि इथं लिहिलं त्याची मॅग्निट्यूड लिहिली 3 न्यूटन. न्यूटन म्हणजे काय, फोर्स आहे. हा एक फोर्स रिप्रेझेंट केला मी. दुसरा एक फोर्स या ठिकाणी रिप्रेझेंट केला, हा 2 न्यूटन रिप्रेझेंट केला, 2 न्यूटन. आता याची ऍडिशन आपल्याला साधी करता येते कारण ही डायरेक्शन आहे पाहिजे, या दोन्ही डायरेक्शननं एकाच दिशेनं चाललेले आहेत. हे दोन्ही वेक्टर एकाच दिशेनं चाललेले आहेत. आणि मग याचा रिझल्टंट म्हणजे टोटल वेक्टर, रिझल्टंट वेक्टर काय येईल, हा रिझल्टंट वेक्टर काय येईल, रिझल्टंट वेक्टर बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, 3 न्यूटन आणि 2 न्यूटन. 3 न्यूटन अधिक 2 न्यूटन बरोबर किती आला, 5 न्यूटन आला. इथे येईल मग हा 5 न्यूटन. आणि ही जी काय नवीन क्वांटिटी तयार झाली, हा नवीन एक सिंगल वेक्टर आपण रिप्रेझेंट केला. या नवीन रिप्रेझेंट केलेल्या वेक्टरला आपण काय म्हणलेलं आहे, याचा रिझल्टंट वेक्टर. या दोघांची ऍडिशन झाली. ऍडिशन का केली, कारण दोन्ही एकाच दिशेने चाललेले आहेत आणि दोन्ही काय आहेत, फोर्सच आहेत. दोन्ही फोर्सेस आहेत, न्यूटन. त्यामुळे आपल्याला साधी या ठिकाणी काय करता येते, ऍडिशन करता येते. काही क्लिष्ट असतात आपल्याला ऍडिशन करत असताना, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, मॅथमॅटिकल मेथड वापरायची. ही साधी मेथड आहे. या साध्या मेथड मध्ये आपण दाखवलं की हा ॲरो जर या दिशेनं असेल तर याची ऍडिशन होईल. दुसरं पहा, हा एक ॲरो या दिशेनं दाखवला, दुसरा ॲरो मी या दिशेनं दाखवलं. इथं अंतर दाखवलं मी 5 मीटर आणि इथं अंतर दाखवलं मी 2 मीटर. अगोदर एक ऑब्जेक्ट होता, हा ऑब्जेक्ट इथून इकडे गेला, परत हाच ऑब्जेक्ट या ठिकाणाहून परत 2 मीटर वापस आला, तर त्याचा रिझल्टंट ऑब्जेक्ट किती झाला, हा झाला स्केलर क्वांटिटी. त्याने स्केलर क्वांटिटी, परंतु आपण त्याला रिप्रेझेंट केलं. अगोदर तो गेला म्हणजे या दिशेने गेला,
परत त्याच्या विरुद्ध दिशेने वापस आला, म्हणजेच याचा रिझल्टंट व्हेक्टर या दिशेने किती असेल, 5 मीटर वजा 2 मीटर, म्हणजेच किती राहिलं, 3 मीटर काय येईल त्याचा रिझल्टंट व्हेक्टर येईल. म्हणजे हे साधे झाले त्याची ऍडिशन करण्याचे. ऍडिशन कशा पद्धतीने करतो हे साध्या पद्धतीने आपण ऍडिशन पाहिलेलं आहे. समजा आता व्हेक्टर असताना आपण काय केलं की या ठिकाणी एक साधा ब्लॉक आहे, या ब्लॉकला काय केलं मी, या दिशेने एक फोर्स दिला आणि दुसरा या दिशेने एक फोर्स दिला, म्हणजे दोन्ही फोर्स हे वेगवेगळ्या दिशेने त्याला दिले. मग आता हे वेगवेगळ्या दिशेने याला 2 फोर्स दिले, तर याचा रिझल्टंट कसा येईल, याची ऍडिशन करता येईल का, नाही. कारण काय होईल, या दोघांमध्ये इथं काय तयार झाला, अँगल तयार झाला. त्यामुळं मग आपल्याला मेथड वापरावी लागेल याच्यामध्ये. मग त्या मेथड्स आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू एक एक मेथड्स आपल्याला त्या पाहायच्या आहेत. त्या कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला एक्सप्रेस करता येतात, यालाच आपण काय म्हणतो, मॅथमॅटिकल मेथड्स फॉर सॉल्विंग द फिजिक्स ऑफ प्रॉब्लेम्स और फिजिक्स ऑफ द डिरायव्हेशन आपल्याला या पद्धतीनं सॉल्व करता येतात. पहा आता आपण व्हेक्टर पाहूया आणि व्हेक्टरचे प्रकार किती आहेत ते पाहूया. हा, तर पहा व्हेक्टर टाइप आपण पाहणार आहोत. व्हेक्टर टाइप मध्ये पहिला जो आहे त्याला आपण झिरो व्हेक्टर म्हणतात, की ज्याचा मॅग्निट्यूड 0 असेल पण तो रिप्रेझेंट केलेला असेल त्याला नल किंवा झिरो व्हेक्टर म्हणतात. हा झाला झिरो व्हेक्टर, याला आपण झिरो व्हेक्टर. कोणताही व्हेक्टर, आता तो व्हेक्टर रिप्रेझेंट करत असताना आपल्याला कॅपिटल A to Z वापरता येते, स्मॉल a to Z लेटर्स आपल्याला या ठिकाणी वापरता येते. मग यातला आपण कुठलाही एक लेटर घेऊया, हा लेटर लिहायचा आणि याच्या इथं या पद्धतीने ॲरो करायचा. हा काय झाला, व्हेक्टर झाला. म्हणून हा ए व्हेक्टर आहे. ए व्हेक्टर काय आहे, नल व्हेक्टर आहे, म्हणजे याची मॅग्निट्यूड 0 आहे. 0 मॅग्निट्यूड असणाऱ्या व्हेक्टरला आपण नल व्हेक्टर असं म्हणतो. दुसरा जो व्हेक्टर आहे त्याला आपण काय म्हणलेला आहे, निगेटिव्ह व्हेक्टर. निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे इथे एक मी हा व्हेक्टर दाखवला आणि दुसरा हा व्हेक्टर दाखवला, ए व्हेक्टर आणि हा बी व्हेक्टर. दोन्ही व्हेक्टर सारखेच आहेत, त्याची मॅग्निट्यूड सारखी आहे आणि याची मॅग्निट्यूड सारखी आहे, याची मॅग्निट्यूड सारखी आहे, परंतु याची दिशा आणि याची दिशा वेगळी आहे, डायरेक्शन वेगळी दिसते आकृतीमध्ये. या डायरेक्शन नुसार काय लिहिता येईल आपल्याला, की हे दोन्ही व्हेक्टर ए व्हेक्टर मायनस बी व्हेक्टर ए व्हेक्टर बी. म्हणून या बी व्हेक्टरला आपण काय म्हणतो, या व्हेक्टरचा निगेटिव्ह व्हेक्टर आहे. ए व्हेक्टरचा हा बी हा काय आहे, निगेटिव्ह व्हेक्टर आहे. निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे सारखा व्हेक्टर. एखाद्या व्हेक्टरचा हा दुसऱ्या व्हेक्टरचे आपण रिलेशन काढत असताना काय म्हणतो, की वरच्या व्हेक्टर हा खालच्या व्हेक्टरचा काय आहे, निगेटिव्ह व्हेक्टर आहे. या अर्थानं आपण काय केलेलं आहे, त्याचं प्रकार काय केलेला आहे, निगेटिव्ह व्हेक्टर. किंवा कोणता जर व्हेक्टर जो असेल तो निगेटिव्ह डायरेक्शनला असेल तर त्याला आपण निगेटिव्ह व्हेक्टर असं म्हणतो. संख्या रेषेचा आपण संख्या रेषा जर काढली एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर काढली तर ही झाली प्लस एक्स ऍक्सिस, ही झाली मायनस एक्स ऍक्सिस. या दिशेने असेल तर आपण त्याला एक्स ऍक्सिसचा निगेटिव्ह व्हेक्टर म्हणतो, या दिशेला असेल तर वाय ऍक्सिसचा पॉझिटिव्ह व्हेक्टर म्हणतो, या दिशेला असेल तर झेड वाय ऍक्सिसचा काय म्हणूया, निगेटिव्ह व्हेक्टर असं म्हणूया. म्हणून या ठिकाणी आपल्याला व्हेक्टर रिप्रेझेंट करत असताना प्लेन मध्ये जर असेल, प्लेन म्हणजे 2 डायरेक्शन मध्ये असेल तर या ठिकाणी आपण काय करतो, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असं गृहीत धरतो. हा झाला प्लेन आहे. या प्लेन मध्ये जर का व्हेक्टर रिप्रेझेंट केलेला असेल या पद्धतीने, ए आणि बी व्हेक्टर असेल, दोघांची मॅग्निट्यूड सारखी असेल, अशा व्हेक्टरला काय म्हणलेलं आहे, परंतु त्याची दिशा वेगळी असेल त्याला आपण एकमेकांचे काय म्हणतो, निगेटिव्ह व्हेक्टर असं
म्हणतो. हे काय झाले, निगेटिव्ह वेक्टर किंवा एकमेकांचे विरुद्ध वेक्टर, त्यालाच काय म्हणतो, अपोजिट वेक्टर. याला सुद्धा काय म्हणतात, अपोजिट वेक्टर. वेगवेगळ्या दिशेने असणाऱ्यामुळे त्याला आपण अपोजिट वेक्टर सुद्धा म्हणू शकतो. तिसरा जो वेक्टरचा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. पोझिशन म्हणजे आपण कुठल्या स्थितीमध्ये उभे आहोत त्याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. समजा या ठिकाणी मी काय केलं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढली. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इथे लिहिलंय 1 2 3 4. या ठिकाणी सुद्धा काढलं 1 2 3 4, बरोबर. आणि हे झालं ओरिजिन ओ. या ओरिजिन पासून जर का मी या 3 आणि 3 मध्ये थांबलेला असेल, 3 आणि 3 मध्ये जर का थांबलेला असेल तर या ठिकाणी जी काही पोझिशन दर्शविली जाते ही काय झाली, माझी अंतर झालं. हा रिझल्टंट वेक्टर झाला, हा पोझिशन वेक्टर. कोणत्या पोझिशनला आहे बाबा, एक्स आणि वाय ऍक्सिसच्या पोझिशनला आहे. तो पोझिशन वेक्टर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी पी वेक्टर, पी लेट पी इज अ पोझिशन वेक्टर इन द 2 डायमेन्शनल सिस्टीम. 2 डायमेन्शनल म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस. 3 डायमेन्शन म्हणजे काय झालं की सॉलिड घन पदार्थ आहे, त्याला 3 दिशेने आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. याला आपल्याला 2 दिशेने रिप्रेझेंट करता येते, म्हणजे 2 डायमेन्शनल सिस्टीम झाली, एक्स आणि वाय ऍक्सिस झाली. तसं मग या ठिकाणी हा पोझिशन वेक्टर पी आपल्याला काय लिहिता येईल, कोऑर्डिनेट लिहिता येते. x1 y1 इज अ कोऑर्डिनेट ऑफ अ पोझिशन वेक्टर पी. तसंच आपल्याला काय करता येते, 3 डायमेन्शन मध्ये सुद्धा लिहिता येते. या ठिकाणी हे झालं या पद्धतीने 3 डायमेन्शन. मग या पोझिशन मध्ये हा जर या ठिकाणी असेल, हा या ठिकाणी असेल तर याचा काय होईल, झेड कोऑर्डिनेट किती आहे, त्यानंतर याचा वाय कोऑर्डिनेट किती असेल आणि एक्स कोऑर्डिनेट किती आहे. हा झाला एक्स कोऑर्डिनेट, हा झाला वाय कोऑर्डिनेट, हा झाला झेड कोऑर्डिनेट. आणि याला नाव दिलं आपण आर वेक्टर. वेक्टर आर इक्वल टू x1 y1 आणि z1. x1 y1 z1 हा काय झाला, पोझिशन रिप्रेझेंट करतो. हा पोझिशन वेक्टर आहे. समजा आपण एखाद्या वर्तुळामध्ये आहोत, वर्तुळामध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत आहे. हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये इथे एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट या ठिकाणी याची पोझिशन रिप्रेझेंट करता येते. आर पोझिशन आहे. दिस इज अ आर वेक्टर. दिस वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोझिशन वेक्टर which that object is moving in the circular orbit. म्हणजे एका सर्कल मध्ये तो फिरत असल्यामुळे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, त्या वेक्टरला ही पोझिशन वेक्टर असं म्हणलेलं आहे. ही पोझिशन कोणत्या दिशेने फिरत आहे, या दिशेने फिरत आहे. आणि आर म्हणजे काय, रेडियस. या रेडियस भोवती काय होती की हा फिरत असतो, म्हणून याला रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर सुद्धा असं म्हणतो आपण. हे झालं पोझिशन वेक्टर. आणि तिसरा युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ला आपण वेक्टर ए लिहिलेला आहे. वेक्टर ए बरोबर काय करूया आपण, या ठिकाणी युनिट वेक्टर, कोणताही युनिट वेक्टर आपण घेतलेला आहे. एक्स ऍक्सिस ला घेतल्यामुळे काय घेतलं आपण, या ठिकाणी एक्स हा युनिट वेक्टर. हा एक्स युनिट वेक्टर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, आय सिम्बॉल, स्मॉल आय. एक्स ऍक्सिस असेल तर तो आय, वाय ऍक्सिस ला असेल तर जे आणि झेड ऍक्सिस ला असेल तर आपण के. म्हणजे याला काय म्हणतो आपण, युनिट वेक्टर. एखाद्या वेक्टरची हा झाला युनिट वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड. म्हणजे रिप्रेझेंट कसं करतो कोणताही वेक्टर, वेक्टर ए विच इज इन द युनिट डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन नाही, आय जर रिप्रेझेंट केलेला असेल तर तो एक्स ऍक्सिसचा असेल, जे जर रिप्रेझेंट केलेला असेल तर तो वाय ऍक्सिसचा असेल आणि के जर रिप्रेझेंट केलेला असेल तर झेड ऍक्सिसचा असेल. मग याला काय म्हणलेलं आहे, दिस इज कॉल्ड युनिट वेक्टर. युनिट वेक्टर किती आहेत, युनिट वेक्टर आपण या कॅप न लिहितो, असं करायचं आणि वर एक कॅप काढायचं, आय
व्हेक्टर युनिट जे, व्हेक्टर युनिट के, आय जे के ना आपण काय करतो, युनिट व्हेक्टर हा रिप्रेझेंट करतो.